सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा ना आषाढी एकादशीच्या दिवशीचा व्लॉग आहे. तसा तर कालच हा व्हिडिओ यायला पाहिजे होता, पण मग परवा दिवशी काही एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे मग म्हटलं चला आजच पोस्ट करून घेऊया. सण म्हटला की खूपच घाई गडबड होते आपल्या सगळ्यांची आणि कामंही तेवढीच असतात सणाच्या दिवशी. आणि एकट्या हातानेच सर्व करायचं म्हटलं की मग उशीर तर होतोच. तर चला आता सकाळचे अजून 9च वाजलेले आहेत. आंघोळ वगैरे करून चहा पाणी घेतला आणि आता साबुदाणा भिजत घालत आहे. आज एकादशी आहे आणि सर्वात मोठी एकादशी असते ना ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी. तर सगळ्यांचाच उपवास असतो आमच्या घरामध्ये. 4ही जणांचा आमचा उपवास आहे. त्यामुळे मग आत्ताच साबुदाणा भिजत घालून घेते. तसं तर साबुदाण्याची खिचडी मी संध्याकाळी बनवणार आहे, पण दुपारच्या वेळेस मग खायला पाहिजे ना सगळ्यांना. मी तर एकच टाईम खाते संध्याकाळी, सकाळी तर काहीच खात नाही. दूध वगैरे केळं वगैरे असंच काही खाऊन घेते. पण मग घरचे सगळेच आहेत, मुलं आहेत, मिस्टर आहेत, तर त्यांच्यासाठी तर पाहिजेच ना काही ना काही. आपण उपाशी राहू शकतो पण माणसं काही उपाशी राहू शकत नाही. त्यामुळे मग त्यांच्यासाठी आता बटाट्याचे फराळ मला बनवायची होती आणि देवपूजासुद्धा बाकी आहे. म्हणून म्हटलं चला बटाटे तरी उकडायला ठेवून देऊया. आणि आता 2-3 देवही म्हटलं घासून चमकावून घेते. देवाचे भांडेही स्वच्छ करायचे होते. तसे तर कालच करणार होती, पण काल काही जमलं नाही. त्यामुळे म्हटलं चला आता अजून वेळ आहे, त्यामुळे आताच सगळे भांडे स्वच्छ करून घेते देवाचे. आणि 2-3 जे देव आहेत तेही स्वच्छ करून घेते. सगळे देव जर स्वच्छ करायचे म्हटले तर खूप सारा वेळ जातो आणि मग सणाच्या दिवशी तर ते काही पॉसिबल होत नाही. आणि काल केले असते मी, पण मला 4-5 दिवस काही चालत नव्हतं ना, त्यामुळे मग काल काही मी देव स्वच्छ नाही केले. म्हणून मग आज फक्त गणपती बाप्पा स्वच्छ करून घेणार आहे आणि कृष्ण कन्हैयाचा एक लड्डू गोपालची मूर्ती आहे छोटीशी, ती स्वच्छ करून घेणार आहे. आणि मग देवाचे भांडे म्हटलं स्वच्छ करून घेऊ, जेवढे पूजेला लागतील ना तेवढे. तर एवढेही भांडे स्वच्छ करायलाही वेळ तर लागतोच. आणि त्यानंतर मग आधी म्हटलं ड्रेसवरतीच देवपूजा करून घेते, कारण की साडी घालून जर सगळे कामं करायची म्हटलं तर मग ते काही पॉसिबल होत नाही. म्हणून मग आधी जेवढी सकाळची कामं होती तेवढी सगळे ड्रेस घालूनच करून घेतली आणि मस्त अशी देवपूजासुद्धा आज करून घेतली. देवपूजा झाली की मन अगदी प्रसन्न वाटते नाही का? आणि देवपूजा झाली आणि म्हटलं चला आधी पूजेची मांडणीसुद्धा करून घेऊया, कारण की मग एकदाच जर आपण पूजा करायला बसलो की मग एक वस्तू आठवते आणि मग एक वस्तू घ्यायला उठावं लागते. त्यामुळे म्हटलं चला साडी घालण्याआधी पूजेची मांडणी करून घेऊ आणि थोडंसं डेकोरेटसुद्धा करून घेऊया. जास्त काही नाही, थोडंसंच डेकोरेट केलं होतं. जसं मला जमते तसं मी थोडंसंच डेकोरेट केलं होतं, कारण की जास्तही डेकोरेट करायला मग वेळही तितकाच लागतो. आणि मग पूजेचा मुहूर्त तर काही नसतो, पण मग पूजेची वेळ निघून जाते. आणि मग एकट्या हाताने करायचं म्हटलं की खूप सारा वेळ लागतो. आणि तसाही मग पूजा करायला बसलो एक वस्तूची आपल्याला आठवण येते आणि मग एक वस्तू घेण्यासाठी उठावं लागते. किती जरी वस्तू आपण सोबत घेऊन बसलो ना तरीही एखादी वस्तू तरी राहतेच आणि मग आपल्याला उठावंच लागते. त्यामुळे म्हटलं आधी पूजाची मांडणी करून घेऊ, नंतर मग साडी घालून मस्त मग पूजाही करता येईल आणि शांतपणे मग पूजासुद्धा होते. चला मस्त अशी मांडणी करून घेते पटापट. आता असंही नाही आहे की आपल्याला साडी घालून कामं करता येत नाही, बऱ्यापैकी जमतात कामं. आता 20 वर्ष साडी घालूनच सगळी कामं केली होती. अगदी आता 5-6 वर्ष झाले साडी सुटलेली आहे, पण थोडासा कंटाळा येतो साडीमध्ये काम करायला ना. तर चला मस्त अशी रेडी झालेली आहे. आता पूजा करायची आहे. डोकं मात्र घालायला काही वेळ मिळाला नाही. म्हटलं जाऊ दे, जास्त उशीरही चांगला नाही मग पूजा करायला. म्हणून म्हटलं आता आधी पूजा करून घेते. फराळसुद्धा अजून बनवायची आहे. मला तर काही आता खायची नाही, मी तर एकच टाईम खाते संध्याकाळी, पण मुलं खातील, मिस्टरही खातील ना, त्यामुळे फराळ बनवायचे आहे आणि मग जास्तही उशीर होतो. साडी घालायचं म्हटलं की मग थोडंसं तयार तर व्हावंच लागते, म्हणून थोडीशी तयार झाली, जास्त काही नाही. फक्त स्ट्रॉप क्रीम लावली आहे, थोडासा पावडर लावला आणि लिपस्टिक बस एवढंच लावलेलं आहे. आणि म्हटलं आधी पूजा करून घेऊया, कारण की मग खूप जास्त उशीर होतो. चला मस्त अशी साडी घातली आहे. हे ब्लाऊजसुद्धा मी एकाच दिवसात रेडी केलेलं आहे आणि हा व्हिडिओ येईल त्याच्या आधी तो व्हिडिओ मी आता याच्यानंतर पोस्ट करेन, कारण की हा व्हिडिओ आधी पोस्ट करणं जरुरी आहे.
कारण की मग सण गेला की मग जास्तही उशीर केला व्हिडिओ पोस्ट करायला तर काही चांगलं वाटत नाही, त्यामुळे तर त्याचा व्हिडिओ नंतर येईल. आधी हा व्हिडिओ येतो आहे त्याचा व्हिडिओ नंतर येईल. तर मस्त सिम्पलच ब्लाऊज शिवलं मी याचं, आणि साडी पण खूप छान आहे, अगदी चापून चुपून बसली जाते. कॉटनची माहेश्वरी साडी आहे, खूपच मस्त आहे. खूप जास्त गरम होते आहे. चला फॅन बंद आहे ना, चला आधी पूजा करून घेते. चला मस्त अशी साडी घालून तयार झाली, सिंपलच तयार झाली होती आणि डोकं मात्र विचारायला काही वेळ मिळाला नाही. पण म्हटलं जाऊ द्या, तिकडे पूजा करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे डोकं न विचारता मी तशीच साडी घालून थोडीशी तयार झाली आणि मग पूजेला लागली. सांगू का तुम्हाला, मी पहिल्यांदाच अशी विठ्ठलाची मूर्ती मांडून पूजा करत आहे. तशी दरवर्षी करते मी आषाढी एकादशीला पूजा, पण मंदिरामध्येच जी कृष्णाची मूर्ती आहे ना, लड्डू गोपालची, त्याचीच मी चांगली आंघोळ वगैरे घालून चांगली पूजा करत असते. पण यावर्षी माझ्या मनात होतं की चला वेगळी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडून पूजा करूया. त्यासाठी मी छोटीशी ऑनलाईन विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा मागवली होती मीशोवरून. छोटीच मागवली, कारण की मग जास्त मोठी मागवली की ती मग मंदिरात ठेवायला काही जागा नाही आहे, म्हणून मग मी छोटीच मागवली होती आणि त्याचीच मी यावर्षी पूजा करत आहे. पण खरं सांगू का, मला खूप चांगलं वाटलं असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडून मी पूजा केली ना. एक वेगळीच प्रसन्नता मला वाटली आजच्या दिवशी अशी पूजा करून. अशी प्रसन्नता मला आधी कधीच वाटली नव्हती विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून, जशी मला आज वाटली ना त्याप्रमाणे. भलेही कधी कधी काही गोष्टी आपण व्हिडिओसाठी करतो, पण त्या एका प्रयासाने आपलं मन एवढं प्रसन्न आणि भावपूर्ण होऊन जाते की नेहमी मग तो प्रयास करायला खूप चांगलं वाटते. तर माझ्यासोबतही आज असंच झालेलं आहे. पहिल्यांदा भले मी व्हिडिओसाठी पूजा केली होती अशी मूर्ती मांडून, पण आता माझ्या मनाला इतकी प्रसन्नता वाटली आहे की दरवर्षीच मी आता अशीच भावपूर्ण पूजा करणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणीची. आणि हो, घेईल मी कधीतरी मोठी मूर्तीसुद्धा. आणि मस्त अशी बघा पूजा मांडली होती आणि मला आज इतकं प्रसन्न वाटत होतं. कधी पूर्ण दिवस साडी न घालणारी मी आज पूर्ण दिवसभर साडी अंगावरती राहू दिली होती आणि अगदी संध्याकाळी जेव्हा भाजी घ्यायला बाजारात जायचं होतं ना, तेव्हाच मी साडी काढली होती. आज इतकं छान आणि इतकं प्रसन्न मला वाटत होतं. माझ्या घराचं वातावरणसुद्धा इतकं रंगलेलं होतं अगदी विठ्ठलाच्या गाण्यांनी. मस्त अशी देवपूजा झाली आणि बघा अशी छोटीशी पूजा मांडलेली होती आणि असं छोटंसं मी डेकोरेटसुद्धा केलं होतं. पाऊससुद्धा सुरू झाला आहे. सकाळचं काहीच नव्हतं, अगदी ऊन पडलं होतं, अगदी कोरडं खट होतं आणि आता एकदम जोराचा पाऊस सुरू झाला आहे. आणि आज तर आषाढी एकादशी आहे, त्यामुळे पडेलच तो संध्याकाळपर्यंत. खूप जोराचा सुरू झाला आहे. तुम्हाला आवाजही येत असेल जास्त. चला आता 1 वाजून गेला आहे आणि फराळ बनवते आता मुलांसाठी, कारण की मुलं भुकेले आहेत सकाळचे, त्यांनी उपवास पकडला आहे. मी तर एकच टाईम खाते, संध्याकाळीच खाईन, आता तर काही खाणार नाही. पण पाऊस मात्र जोराचा सुरू झाला आहे. संध्याकाळी आम्हाला बाजारातसुद्धा जायचं होतं, आज शनिवार आहे ना, भाजी घ्यायला. पण आता असा पाऊस जर संध्याकाळपर्यंत राहिला तर मग काही बाजारात जाणं होणार नाही आणि भाजीपाला काहीच नाही आहे घरामध्ये. बघूया आता काय होते, तर संध्याकाळपर्यंत थांबायला पाहिजे. चला आता पटकन बटाट्याची फ्राय बनवून घेते.
आणि बघितलं ना तुम्ही, एवढा जोराचा पाऊस सुरू होता बाहेर की विचारूच नका. 1 वाजला होता माझ्या पूजा सगळे आवरायला आणि मुलांना लागली होती भूक. आता माझं तर काही नाही, मी तर संध्याकाळीच खाते, आता केळी वगैरे काहीसुद्धा खाऊन घेईल, पण मुलांना भूक लागली होती म्हणून मग त्यांच्यासाठी पटकन बटाट्याची फ्राय बनवायला घेतली. बटाट्याची फ्राय एक अशी वस्तू आहे जी अगदी पटकन होऊन जाते, अगदी 5 ते 10 मिनिटातच. तर एवढंच की बटाटे उकडलेले पाहिजे आणि तेलामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी घालायची, हिरव्या कापलेल्या मिरच्या घालायच्या आणि मग उकडलेले बटाटे आपल्याला कापून घालायचे आणि मग त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आणि बस चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाली आपली बटाट्याची फ्राय. खायला तेवढीच टेस्टी आणि थोडी जरी खाल्ली की पोट अगदी भरून जाते, कारण की बटाटे असतात ना, हेवी असतात बटाटे थोडेसे, त्यामुळे थोडीही खाल्ली की पोट अगदी भरून जाते. त्यामुळे मग मी मुलांसाठी बटाट्याची फराळच केली होती. साबुदाण्याची खिचडी मात्र मी संध्याकाळी करणार आहे. मी तर संध्याकाळीच खाते एक टाईम, फक्त मुलांसाठी आणि मिस्टरांसाठीच बनवली होती. चला, मस्त अशी फ्राय बनवली आहे. एकादशी हा असा उपवास आहे ज्याला तुम्ही पूर्ण दिवसभर खाय करू शकता, कारण की ती म्हण आहे ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. बकरीसारखं चरा पण एकादशी करा. एकादशी करणं खूप महत्त्वाचं आहे. एकादशी केल्याने आपले सगळे पाप नाहीसे होतात. कुठला जरी उपवास तुम्ही नाही केलात तरी देखील चालेल, पण एकादशी मात्र सगळ्यांनी केलीच पाहिजे. आणि ज्यांनी पंढरपुराचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी तर मात्र एकादशी करायलाच पाहिजे. आणि मी सुद्धा जेव्हापासून पंढरपुराला गेली आहे ना, म्हणजे जाऊन आली आहे दर्शन करून, तेव्हापासूनच मी एकादशी सुरू केली आहे. तसे झाले आता 8-10 वर्ष, तेव्हापासून मी एकादशी करत आहे. पण एकादशी हा व्रत खूप पवित्र आहे, भगवान विष्णूला अर्पण आहे, त्यामुळे एकादशीचा व्रत केलाच पाहिजे. एकादशी केल्याने आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि आपले सगळे पाप नाहीसे होतात. त्यामुळे कुठलाही व्रत करा किंवा नका करा, पण एकादशी मात्र केलीच पाहिजे. आणि 12 महिन्याची एकादशी जरी तुम्ही नाही करू शकले तरी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या 2 एकादशा तरी तुम्हाला करायलाच पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. चला, पूजा करून मी दुपारच्या वेळेस भांडे सगळी घासून घेतली होती. त्यानंतर मग बाजारात गेले, बाजारातून भाजीपाला आणला आणि तेवढ्यात आम्हाला 8 वाजले होते भाजी घेऊन यायला. आणि मग तिथून आल्यावरती मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली आणि एकीकडे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे आणि थोडंसं गोड खायचं म्हणून मग शिंगोड्याचा शिरा देखील एकीकडे बनत आहे. मस्त शिराही बनवून घेतला, साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली आणि आत्ता आम्ही बसतो मस्त फराळ करायला. म्हणजे चला, तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.